नमस्कार, मी मयुरेश खडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ती भारतीयांची चिंता वाढवणाऱ्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची। भविष्यात भारताला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागणार आहे। अतिवृष्टी, पूर आणि तापमान वाढीचं संकट येणार आहे। इतकंच नाही तर चीन, अमेरिका आणि तिसऱ्या महायुद्धाच्या बाबतीतही बाबा वेंगानं भविष्यवाणी केली आहे। पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट। चीन अमेरिकेला मागे टाकणार। 2026 मध्ये तिसरं महायुद्ध। बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार। भविष्यवेत्ता बाबा वेंगानं आजवर केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत। त्यातच आता बाबा वेंगानं 2026 साठी केलेली भाकितं समोर येत आहेत। ही भाकितं ऐकल्यानंतर तुमच्याही पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही। वेंगा यांच्या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरं महायुद्ध, मानवजातीचं पतन आणि विज्ञान तंत्रज्ञानातली प्रगती यांचा समावेश आहे। बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार 2026 ते 2028 दरम्यान जागतिक पातळीवरील दुष्काळ आणि भूकबळीची समस्या संपुष्टात येईल। चीन आर्थिक आणि सैनिकी शक्तीच्या दृष्टीनं अमेरिकेला मागे टाकेल। विज्ञान तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती होईल। इतकंच नाही तर याच काळात तिसऱ्या महायुद्धासारखी स्थितीही दिसून येईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलंय। नेत्रहीन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांची भाकीतं हा आजही जगभरातल्या जनतेसाठी उत्सुकतेचा विषय आहे। त्यांच्या भाकितांमध्ये भीती, रहस्य आणि रोमांच अशा तीनही गोष्टी आढळतात। बाबा वेंगा यांच्या खऱ्या ठरलेल्या काही भाकितांमध्ये कुर्स्क पाणबुडी दुर्घटना, आयसिसचा उदय, सिरियातील रासायनिक हल्ला, ब्रेक्झिट, 9/11चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायना यांचं निधन आदींचा समावेश आहे। भारतासंदर्भात बोलायचं झाल्यास वेंगा यांनी भारतात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि तापमान वाढीचं संकट आदी भाकितं वर्तवली आहेत। वेंगा यांच्या मते देशातील अनेक शहरांमध्ये पाण्याची कमतरता जाणवेल। याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होईल। वैज्ञानिकांनी मात्र बाबा वेंगा यांची भविष्यवाणी फेटाळून लावली आहे। त्याला कोणताही आधार नसल्याचं संशोधक सांगतायत। मात्र असं असलं तरी बाबा वेंगानं केलेली आजवरची भविष्यवाणी पाहता त्यांच्या 2026 मधल्या भाकितांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता बातमी आहे बलुचिस्तानमधून। बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात निमलष्करी दलावर आत्मघातकी हल्ला झालाय। या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 32 जण गंभीररित्या जखमी झालेत। हल्ला इतका भीषण होता की सर्वत्र धुराचे लोट दिसत होते। गेल्या महिन्याभरातला हा दुसरा हल्ला आहे। याआधी 2 सप्टेंबर रोजी माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे। या वाढीसोबतच मस्क यांनी श्रीमंतीचा एक मोठा विक्रम देखील केलाय। फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनियर्स इंडेक्सच्या यादीनुसार टेस्ला स्पेसएक्सचे सीईओ मस्क हे $500 बिलियन कमावणारे पहिले व्यक्ती ठरलेत। एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। एलन मस्ककडे $500 बिलियन। टेस्लाचे शेअर्सही वधारले। एलन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सर्वेसर्वा। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या एलन मस्क यांनी आता एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय। फोर्ब्सच्या यादीत $500 बिलियन संपत्ती कमावणारे ते पहिले व्यक्ती ठरलेत। त्यांच्या कंपन्यांचे शेअर वधारले असून संपत्तीचं मूल्यही वाढलंय। एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अलीकडे झालेल्या जबरदस्त वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती वेगाने वाढली आहे।
टेस्ला सोबतच त्यांच्या स्पेसएक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI फर्म XAI या इतर कंपन्यांचं वाढतं मूल्यांकनही या संपत्तीच्या वाढीसाठी महत्त्वाचं ठरलंय. फोर्ब्सच्या माहितीनुसार बुधवारी टेस्लाचे शेअर्स सुमारे 4% वाढले, ज्यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती विक्रमी $500.1 अब्ज वर पोहोचली. या प्रचंड तेजीमुळे त्यांनी एकाच दिवसात $7 अब्ज अधिक कमाई करण्याचा विक्रम केला. यासह $500 अब्ज इतकी संपत्ती गाठणारे ते इतिहासातले पहिले व्यक्ती बनलेत. मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्याच कंपनीचे सुमारे $1 अब्ज शेअर्स खरेदी केले होते. त्यांच्या या कृतीचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम झाला आणि शेअर्सच्या वेगात आणखी भर पडली. टेस्ला ही एलन मस्क यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत राहिली आहे. या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत 14% अधिक वाढ झाली आहे आणि मस्क यांच्याकडे टेस्लाचे 12.4% जास्त शेअर्स आहेत. एलन मस्क यांची एकूण संपत्ती अनेक देशांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. 2022 मध्ये मस्क यांची संपत्ती $280 अब्ज इतकी होती, जी पाकिस्तानच्या GDP पेक्षा जास्त होती. त्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत अशीच वाढ होत राहिली तर भविष्यात त्यांची संपत्ती $1000 अब्ज टप्पा गाठेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता एक वेगळी बातमी. अलीकडे ऑनलाईन वस्तू मागवण्याचं प्रमाण वाढलंय. आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशो अशा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरून वस्तू मागवतो किंवा स्विगी, झोमॅटोवरून खाद्यपदार्थांची ऑर्डर देखील करतो आणि डिलिव्हरी बॉय आपल्याला त्या वस्तू घरपोच आणून देतो. पण जर भविष्यात तुमच्या घरी वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेऊन एखादा रोबो आला तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट. फूड डिलिव्हरी करणारा रोबो. ऑर्डर करताच खाद्यपदार्थ दारात. स्मार्ट रोबोमुळे वस्तू सुरक्षित घरपोच होणार. आजचा जमाना हा ऑनलाईनचा जमाना आहे. इथं खाद्यपदार्थांपासून अगदी टीव्ही, फ्रीज, मोबाईल पर्यंत सारं काही ऑनलाईन मागवता येतं. त्यासाठी कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरू आहे. पण अमेरिकेनं मात्र या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलंय. इथली प्रमुख फूड डिलिव्हरी कंपनी डोरडॅशनं आपला नवीन ऑटोनॉमस डिलिव्हरी रोबो सादर केलाय, ज्याचं नाव आहे डॉट. हा डॉट साधा सुद्धा नाही, तर तो आहे स्मार्ट रोबो. फक्त तुम्ही खाद्यपदार्थांची ऑर्डर करायची आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये तो तुम्हाला तुमचं जेवण घरपोच किंवा तुम्ही दिलेल्या पत्त्यावर आणून देतो. ऑटोनॉमस व्हेइकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात डॉट हा डोरडॅशचा पहिला स्वतंत्र प्रयत्न आहे. यापूर्वी कंपनीनं ड्रोन डिलिव्हरीची चाचणी केली होती. डोरडॅशचे सहसंस्थापक स्टॅनली यांनी फूड डिलिव्हरी व्यवसायातली गुंतागुंत आणि व्याप्ती लक्षात घेऊन नव्या तंत्रज्ञानावर भर दिलाय. या सगळ्यावर डॉट रोबो उत्कृष्ट पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय. या रोबोचा वेग ताशी 32 किलोमीटर इतका आहे. तो एका वेळी 6 पिझ्झा बॉक्स किंवा 14 किलो पर्यंतचं सामान नेऊ शकतो. यामध्ये 8 कॅमेरे आणि 3 सेन्सर बसवलेले आहेत. यामध्ये इंटरनल कॅमेरे देखील आहेत, जे अन्न सुरक्षित आणि योग्य स्थितीत पोहोचेल याची खात्री करतात. यामधील स्मार्ट स्केल हे फीचर ऑर्डरचं वजन करतं आणि काही कमतरता असल्यास त्वरित ओळखतं. सध्या अमेरिकेतल्या फिनिक्स शहरात या रोबोची चाचणी सुरू आहे. भविष्यात इतर प्रमुख महानगरांमध्येही रोबोद्वारे डिलिव्हरी केली जाईल असं कंपनीनं सांगितलंय. याशिवाय येत्या काळात ड्रोन डिलिव्हरीचाही समावेश असणार आहे. या रोबोतल्या स्मार्ट स्केल फीचरमुळे ऑर्डरमध्ये वस्तू कमी असल्याच्या तक्रारी 30% कमी झाल्या. महत्त्वाचं म्हणजे उबर आणि इतर कंपन्या देखील ड्रोन आणि सेल्फ ड्रायव्हिंग कारद्वारे डिलिव्हरी सेवांमध्ये गुंतवणूक करतायत. यातून भविष्यात फूड डिलिव्हरीमध्ये सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात तुमच्या दारात तुमची ऑर्डर घेऊन रोबो आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
आता बातमी आहे अमेरिकेतून. अमेरिकेतील फेडरल सरकारच्या शटडाऊनमुळे पहिल्याच दिवशी या देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं बंद झाली आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधातील डेमोक्रॅटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. मात्र या मतभेदाचा अमेरिकेला मोठा फटका बसू शकतो. शटडाऊनच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट. देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं बंद. शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यातल्या मतभेदामुळे अमेरिकी संसदेत सरकारी खर्चांचं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाहीये. त्यामुळे अमेरिकेत शटडाऊन लागू करण्यात आलाय आणि या शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. अमेरिकेतली महत्त्वाची पर्यटन स्थळं तात्पुरत्या स्वरूपात बंद झाली आहेत. शटडाऊनमुळे पेन्सिल्व्हेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस इथल्या गेटवे आर्क यांसारखी अनेक प्रमुख पर्यटन स्थळं बंद पडली आहेत. अमेरिकेचं सरकार चालवण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मंजूर करणं आवश्यक असतं. जर काही कारणास्तव सिनेट आणि हाऊस यांची मंजुरी मिळाली नाही आणि फंडिंगचं विधेयक पास झालं नाही तर सरकारी यंत्रणांना कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. परिणामी बिगर अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयं बंद होतात. यालाच शटडाऊन म्हटलं जातं. अमेरिकेच्या सरकारला निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा डेमोक्रॅट्सचा प्रस्ताव सिनेटमध्ये फेटाळला गेला. हे विधेयक 47 विरुद्ध 53 मतांनी फेटाळलं गेलं. त्यामुळेच शटडाऊनची स्थिती ओढावली. अमेरिकेतील राजकीय संघर्षाचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जवळपास 7.5 लाख फेडरल कर्मचारी रजेवर जाऊ शकतात. तसंच काहींना कायमची नोकरी गमवावी लागू शकते. सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्था, पर्यावरणाशी निगडित सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांवर शटडाऊनचा परिणाम होईल. खाजगी क्षेत्रालाही शटडाऊनचा धक्का बसेल. शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. मात्र अमेरिकेत गेल्या 50 वर्षांच्या कालावधीत शटडाऊन होणं ही खूपच सामान्य बाब झाली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा शटडाऊन झालं होतं. त्यात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 36 दिवसांच्या शटडाऊनचाही समावेश आहे. तो जानेवारी 2019 मध्ये संपला होता. 1980च्या दशकात रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात 8 वेळा शटडाऊन झालं होतं. त्यामुळे यावेळेसचं शटडाऊन किती दिवसांचं असेल हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अमेरिकन टेक जायंट गुगलनं पुन्हा एकदा आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. खर्च कमी करण्यासाठी गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आपलं लक्ष वाढवत असल्यानं ही कपात करण्यात आली आहे. कंपनीनं त्यांच्या क्लाउड युनिटमध्ये डिझाईनशी संबंधित पदांवर काम करणाऱ्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती मिळते. आतापर्यंत किती कंपन्यांमध्ये नोकर कपात झाली आहे पाहूयात. 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 94,000 टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. मायक्रोसॉफ्टनं 15,000 तर TCSनं 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय मेटा, गुगल, अमेझॉन यांनी 20 ते 25,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. तर डेल कंपनीनं 12,000 कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करण्याचे निर्देश दिले. 50% टॅरिफ आणि H-1B व्हिसाच्या मोठ्या शुल्क वाढीनंतर अमेरिकेनं भारताची एका बाबतीत कोंडी केली आहे. इराणमधील चाबहार बंदरावर अमेरिकेनं निर्बंध लादलेत. या निर्णयाचा भारताला कसा फटका बसेल पाहूयात या रिपोर्टमधून. अमेरिकेचा भारताला आणखीन एक दणका. अमेरिकेकडून इराणवर निर्बंध, भारताची कोंडी. चाबहार बंदर भारतासाठी का महत्वाचं? रशियासोबत व्यापार केल्याप्रकरणी भारतावर 50% टॅरिफ लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी
भारताला आणखीन एक दणका दिला. भारताची थेट कोंडी करण्यासाठी अमेरिकेनं इराणच्या चाबार बंदराला 2018 मध्ये दिलेली सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारताला तब्बल $500 मिलियन फटका बसणार आहे. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय. अमेरिकेनं नेमका काय निर्णय घेतलाय ते पाहूया. अमेरिकेनं इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध करत निर्बंध लादले. मात्र 2018 मध्ये अमेरिकेनं इराण फ्रीडम अँड काउंटर प्रोलिफरेशन ऍक्ट अंतर्गत चाबार बंदराला या निर्बंधातून वगळलं होतं. त्यामुळे भारतासारख्या देशांना बंदर विकसित करण्यास आणि चालवण्याला दंडातून मुक्ती मिळाली. मात्र आता अमेरिकेनं इराणवर दबाव टाकून आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी ही सवलत रद्द केली आहे. 29 सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे चाबार बंदर विकसित करणाऱ्या भारतासह काही व्यापारी आणि कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. खरं तर भारतानं 2016 मध्ये इराणचं चाबार बंदर विकसित करण्यासाठी 10 वर्षांचा काळ केला. त्यासाठी 4,400 कोटींची गुंतवणूक केली. मात्र हे बंदर भारतासाठी महत्त्वाचं का आहे ते पाहूया. भारताच्या $120 दशलक्ष पेक्षा जास्त गुंतवणुकीला दणका बसणार आहे. तसंच अमेरिकेनं सवलत रद्द केल्यानं भारताच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण चाबार बंदर हे गुजरातच्या कांडला बंदरापासून अवघं 1017 किलोमीटर अंतरावर आहे. तर रणनीतीच्या दृष्टीनं पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला पर्याय आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी हे बंदर महत्त्वाचं आहे. हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा भाग आहे. त्यामुळे इराण, रशिया, अफगाणिस्तान, अझरबैजानसह मध्य पूर्वेतील देशांशी व्यापारासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. चाबार जे पोर्ट आहे त्याच्या एकूणच व्यवस्थापनाचं कंत्राट देखील भारताला मिळालेलं होतं. आता त्यांनी हे वेवर किंवा भारताला दिलेली सूट ही काढून घेतल्यामुळे भारताच्या चाबारमधील गुंतवणुकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून भारत, अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियाबरोबर जो ऍक्सेस भारताचा होणार होता त्या एकूणच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एकीकडे अमेरिकेनं लादलेल्या 50% टॅरिफ संदर्भात दोन्ही देशादरम्यान चर्चा होणार आहे. त्याआधीच H-1B व्हिसा शुल्क तब्बल 88 लाख रुपये केल्यानं त्यामुळे भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांचं स्वप्न भंगलंय. त्यानंतर आता चाबार बंदराच्या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केलाय. त्यामुळे भारतानं अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता कणखर भूमिका घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आधी श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि आता नेपाळ नंतर पीओकेत देखील असंतोषाचा भडका उडालाय. पीओकेतील नागरिकांनी पाक विरोधात युद्ध छेडलंय. मात्र त्याचं कारण नेमकं काय आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. नेपाळ नंतर पीओके पेटलं. जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी. पाकिस्तान विरुद्ध पीओकेचं युद्ध. नेपाळ नंतर आता भारताच्या कुरापती काढणाऱ्या भुके कंगाल पाकिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली आहे. पीओके मधील नागरिकांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छेडलंय आणि त्यामुळेच मुल्ला मुनीरचे धाबे दणाणलेत. याच असंतोषामुळे घाबरगुंडी उडालेल्या असीम मुनीरनं मुझफ्फराबाद मध्ये नागरिकांचा असंतोष दडपण्यासाठी गोळ्या चालवण्याचे आदेश दिले. पाक व्याप्त काश्मीरमध्ये असीम मुनीरच्या खुनी सैन्याविरोधात नागरिकांनी स्वातंत्र्याचा नारा दिलाय. त्याविरोधात सैन्यानं केलेल्या गोळीबारात पीओकेतील 10 जणांचा मृत्यू झालाय तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. त्यामुळे आता आंदोलन जास्त चिघळलंय. आता पीओके मध्ये असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्या विरोधात विद्रोहाची आग आणखीनच तीव्र झाली आहे. मात्र पाक व्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका का उडालाय आणि पीओके मधील आंदोलकांनी सरकारकडे कोणत्या 38 मागण्या केल्या पाहूया. पाकचं पीओकेतल्या नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होतंय. पाक सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलंय. निर्वासितांसाठीच्या 12 जागा रद्द करण्याची मागणी केली आहे. वीज बिलांवर सवलत देण्याची मागणी करण्यात येते. खरं तर 1948 पासून पाकिस्ताननं पीओकेवर अवैधरित्या कब्जा केलाय. त्यामुळे पाकिस्तानला दणका देऊन सार्वभौम भारताचा भाग असलेला पीओके भारतात सामावून घेण्यासाठी 1994 मध्ये संसदेनं ठराव केलाय. त्यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही पीओके ताब्यात घेण्याची रणनीती स्पष्ट केली आहे.
पीओके अपने आप आएगा, चिंता क्यों करते हैं? पीओके में अब डिमांड होने लगी। आपने सुना होगा 1-2 बार कुछ लोगों ने नारेबाजी की थी। 5 साल पहले एक बार इंडियन आर्मी को कश्मीर वैली में मैं संबोधित कर रहा था एक कार्यक्रम को, उस समय ही मैंने कहा था कि पीओके को आक्रमण करके हड़पने की जरूरत नहीं पड़ेगी। वो तो हमारा पड़ोसी है ही, वो हमारा है ही पीओके। और पीओके के लोग स्वयं ये कहेंगे कि मैं भी भारत हूं, और वह दिन आने वाला है। 77 वर्षांपासून पीओकेतले नागरिक अनन्वित अत्याचार सहन करतायत। यातच आता पीओकेत असंतोष असल्यानं भारतानं अखेरचा घाव घालून दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवून पीओकेचा भारतात समावेश करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।